त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण बऱ्याचदा असे उपाय करतो की माझा वाईट काळ चालू आहे, माझा वाईट काळ जाण्यासाठी मला ही काहीतरी पूजा केली पाहिजे, ती पूजा केली पाहिजे, ही केली पाहिजे, ज्यांनी माझे कर्म कमी होतील. कदाचित ते होतील कमी, पण ते नलिफाय होणार नाही, ते निघून जाणार नाही, कदाचित ते पुढे ढकलले जातील. आपण जर सपोज यज्ञ केला, आपण सपोज एखादा काय म्हणतात त्यांना अजून कुठले कुठले यज्ञ असतात, कर्मकांडीचे प्रोसेस आहे, तुम्ही हे करा. बरेचदा आपण गुरूंकडे गेलं, ब्राह्मणांकडे गेलं, ते म्हणतात की तुम्ही हे करा, ते करा, तसं करा, तुम्ही हा उपाय करा, तो उपाय करा, या ग्रहाची शांती करा. तर मग काय असतं, आपण कदाचित ते केल्यानंतर आपल्याला थोडाफार रिलीफ भेटू शकतो, पण काय ना, ते आपले जे कर्म आहेत ते आपल्याला पोस्टपोन होतात. कदाचित आपल्याला लगेच भेटणार नाही, पण आपल्या राशीला ते असतात, त्याच्यामुळे आपल्याला पुढे ते भोगावे लागतात. पण ते कर्म आपल्यालाच भोगावे लागतात, ते दुसऱ्या कोणाला भोगावे लागत नाही, आपल्यालाच भोगावे लागतात. त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आता जर मी काही भोगतोय तर उलट काय होत आहे ना, भक्तांनी असा विचार केला पाहिजे की मी जे भोगतोय ते माझंच कर्म आहे आणि ते आता निघून जात आहे, भगवंताच्या कृपेने ते निघून जात आहे. आणि हा व्यक्ती आहे ज्याच्यामुळे किंवा ही परिस्थिती आहे ज्याच्यामुळे किंवा माझं शरीरामधून मला त्रास होतोय, ज्याच्यामुळे माझा तो त्रास होतोय, तर त्या त्रासाप्रती, त्या व्यक्तीप्रती माझा कुठलाही दुष्ट भाव नसला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला आपण अशी बुद्धी ठेवली पाहिजे की ती ठीक आहे, मी त्याला माफ करतो, मी त्याला दोष देत नाही, जे काय झालं ते माझ्या कर्माने मला भेटत आहे आणि ते माझं कर्म निघून जात आहे. त्याच्यामुळे काय होतं, ते कर्माचे बॅगेज आहे ना, ते निघून जाणार. त्यामुळे त्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे कधी पण भक्ताने. कोणती, की मी जे त्रास सहन करतोय ते माझ्याच कुठल्या तरी पूर्वजन्माचं फळ आहे आणि त्याच्यामुळेच मला ते भोगायला भेटतंय. आणि जे दुसरी व्यक्तीमुळे जो मला त्रास होतोय त्याच्याबद्दल मी कुठलीही हीन भावना किंवा रिवेंजची भावना मी त्या व्यक्तीबद्दल बाळगणार नाही. जर या जीवनामध्ये काय होतं बघा, हे ज्ञान नसल्यामुळे लोक काय करतात, प्रतिशोध. यांनी मला त्रास दिला ना, मी त्याला परत त्रास देणार, यांनी त्रास दिला तो त्रास देणार, मी परत त्रास देणार. ते काय होतं ना, आपण पुन्हा ते कर्माच्या चक्रामध्ये अडकत जातो. म्हणजे त्यांनी मला काहीतरी त्रास दिला, आता तो त्रास कशामुळे झाला, माझ्या पूर्वकर्मामुळे झाला. माझी जर अशी उदात्त वृत्ती नसेल त्याला माफ करण्याची, तर मी काय म्हणणार, संकुचित वृत्ती असेल तर मी म्हणणार यांनी मला त्रास दिला, आणि मग परत आपण काहीतरी असं उद्योग करणार, कर्म करणार, जेणेकरून आपण पुन्हा ते कर्माचं जे सायकल आहे ते वाढवणार आणि परत आपण त्याला त्रास देणार, परत त्याचे कर्म आपल्याला परत भोगावे लागणार आणि परत ते कर्म भोगावे लागण्यासाठी परत आपल्याला कदाचित त्याच्याकडूनच भेटतील किंवा तो नसेल तर दुसऱ्या कोणाकडून तरी आपल्याला ते भेटतील. त्याच्यामुळं हे सायकल आपल्याला जर थांबवायची असेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला जो त्रास होतोय तिथे आपण माफ केलेलं बरं. अवघड आहे, कधी कधी आपल्याला ते सुचत नाही, पण ते सुचवण्याची किंवा ते सहज सुलभ करण्याची पण एक प्रक्रिया आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. पण मग ती प्रक्रिया आहे की भक्तिमय कर्म करणं. आपण अकर्म म्हटलं ना, मी सुरुवातीला म्हटलं अकर्म कधी घडतं, जेव्हा आपण भक्तिमय क्रिया करतो.